आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी भरपूर असा पाऊस झालेला आहे. अगदी पूर आलेला आहे. अशी परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेर जाऊन भाजीपाला घेऊन येणं आणि भाजीपाला पण मिळतच नाही. त्यामुळे इथं मी कडधान्यच रात्री जे आहे ते भिजत घातलेले होते आणि जास्तीत जास्त पावसाळ्यात कडधान्यच आहारामध्ये कडधान्यच असतात. इथं मी जे हरभरे आहेत ते भिजू घातलेले आहेत आणि इथं हे जे राजमा आहे तो लाल कलरचा आहे आणि चॉकलेटी काळपट कलरचा पण असतो, पण इथं मी थोडासा हा लाल कलरचा राजमा आहे तो घेऊन आलेली होते आणि ते पण रात्री भिजू घातलं आणि छान असं भिजल्यानंतर एकदम त्याचे वरचे जे सालपट आहेत ते सहसा निघतात. ते काढू पण शकतो आणि जर गरज पण नाही काढायची, पण सहज निघत होते म्हणून थोडंसं मी काढलं आणि हे पचनासाठी पण सोपं जातं जर त्याच्यावरचं जे सालटं आहे ते काढल्यानंतर, म्हणून काढलेलं आहे. आणि लहान मुलं असतात जे त्यांना आवडत पण नाही सहसा लहान मुलांना, जे की ते सालपट आहे ते आल्यानंतर इथं छान स्वच्छ धुवून घेतलं परत काढून आणि आता याला आपल्याला कुकरला छान असं शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवरती आपल्याला 2-3 शिट्ट्यामध्ये छान पटकन हे शिजले पण जातात. आणि इथं मी थोडेसे याच्यामध्ये बटाटे पण टाकणार आहे. बटाटे पण कच्चेच म्हणजे साल काढून त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते बटाटे त्याच्यामध्ये टाकून घेते आणि मस्त त्याला मिक्स करते थोडंसं. आणि त्याच्यामध्ये जर हवा असेल तर लाल तिखट, थोडंसं मीठ, तेल आणि हळद टाकायचं, म्हणजे छान असा स्वाद पण येतो आणि मस्त कलर पण येतं भाजीला छान असं. आणि ते छान सर्व मिक्स करून घ्यायचं नंतर एकदा आणि मंद आचेवर छान शिट्ट्या घेऊन घ्यायचं. जितकं जास्त शिजेल हे तितकं जास्त आपल्याला म्हणजे पचनालाही सोपं जातं आणि टेस्ट पण त्याची चव जी आहे ती पण एकदम मस्त होते. इथं आता मी छान मंद आचेवर जवळजवळ 3 शिट्ट्या छान काढून घेतलेल्या आहेत आणि ती भाजी बनवण्यासाठी छान असा मसाला इथं मी परतून घेणार आहे. इथं कांदा, खोबरं आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जसं आपण नॉनव्हेजसाठी जो मसाला बनवतो सेम तसाच बनवून घ्यायचा आहे इथं. आणि हिरवी मिरची पण मी घातलेला आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण इथं वापरू शकतो. जर कमी तिखट खायचं असेल तर हिरवी मिरची आपल्याला मसाल्यामध्ये तुम्हाला टाकायची अजिबात गरज नाही. जर हिरवी मिरची तशी सप्पक आहे म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत. आणि अद्रक लसूण पण मी छान आता भाजूनच घेणार आहे. इथं हिरवी मिरची आणि अद्रक आणि लसूण एकदम सर्व भाजून घेते, जेणेकरून छान असा खमंग मसाला आपला इकडं तयार होतो आणि मसाला तळायलाही जास्त वेळ लागत नाही. इकडं आता मस्त असं हे शिजलेलं आहे आणि त्याच्यावरचं छान मी पाणी पण थोडंसं साईडला काढून घेतलेलं आहे. पाणी काढून घेऊन आपल्याला छान असं याला थोडंसं हे करून घ्यायचं आहे, म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे. छान असं मस्त जे हे आहे बटाटा ते मॅश करून घ्यायचं आणि छोले पण आहेत तेही छान म्हणजे मिक्स होतात आणि आपली भाजी जी आहे ती एकदम छान रस्सा भाजी होती. इकडं मसालाही छान असा वाटून घेतलेला आहे. हिरवागार मस्त कलरही आलेला आहे मसाल्याला. इथं कढईमध्ये आता तेल टाकून घेऊ आपण. तेलही छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि आवडत असतील तर मोहरी पण टाका, कारण आमच्या घरी डाळीशिवाय मोहरी कुठल्याच भाजीत वापरली जात नाही. त्यामुळं इथं जो मसाला आपण तयार केलेला होता तो मसाला इथं छान मस्त आपल्याला छान कलर तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि इकडे बाकीचे मसाले पण मी एका प्लेटातच काढून घेतलेला आहे. इथं गरम मसाला आहे, थोडासा पावभाजीचा मसाला पण आहे, त्यानंतर चिकन मसाला पण मी इथं वापरलेला आहे, लाल तिखट आणि थोडंसं गावाकडचं जे एसूर आहे ते आणि मीठ आहे. आणि त्याच्यामध्ये हळद पण मी टाकलेली आहे. हळद आपण ऑलरेडी टाकली होती म्हणून मी इथं वापर केलेला नाही हळदीचा, कारण खूप त्याची चव वेगळीच होते म्हणून. आणि जे त्यानंतर पाहू शकता आता इथं मस्त जो मसाला आहे छान भाजलेला आहे. नंतर आपल्याला थोडंसं टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं टाका, कारण जास्त टोमॅटो टाकल्यानंतर इथे थोडीशी आंबट चव येते. त्यामुळं जर आंबट चव आवडत असेल तर आवडीप्रमाणे टोमॅटो टाकायचा आहे. तर मी अर्धाच टोमॅटो छान कट करून घेतलेला होता आणि त्याला पण तेलात थोडंसं मऊ करून घ्यायचं. आणि त्यानंतर जे मसाले आहे मी तुम्हाला आधी दाखवलेले आहेत ते मसाले सर्व व्यवस्थित तेलामध्ये खमंग असे भाजून घ्यायचं. आणि रस्साभाजी कधीही करते वेळेस जे मसाले आहेत ते छान भाजेपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर जी भाजीला चव येते ते खरंच अप्रतिमच असते. एकदम मस्त अशी चव येते. याचं छान असा हे जे मसाले आहेत ते सर्व भाजलेले आहेत आणि छान असं तेल पण बाजूने सुटत आहे. चला तर मग जे आता आपलं जे आपण शिजवून ठेवलेले बटाटे आणि हे होतं राजमा, ते आता छान आपल्याला
त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि एकदम सर्व एकजीव झालेला आहे. एकदम मस्त तिन्ही पण छान शिजलेले होते, त्यामुळे छान अशी रस्सा भाजी इकडे तयार होणार आहे. आणि पाहू शकता एकदम मस्त, कारण घरी जितकं हे जाड असेल तर मुलं सहसा जास्त खात नाहीत, म्हणून मी याला छान असं मस्त शिजवूनच घेते एकदम बारीक. वाटाणे वगैरे जे असतात ते मुलांना जर दिसले तर सहसा ते बाजूलाच काढून ठेवतात, त्यामुळं त्यांना शक्यतो हे जास्त जे कडधान्य आहे ते. इकडं जी रस्सा भाजी आहे आपली इकडे तयार झालेली आहे. आता कोथिंबीर जी आहे बारीक बारीक चिरून घेऊन आपण त्याला आता भाजीवरती असं छान मस्त टाकून घ्यायचं आणि जो कोथिंबीरीचा स्वाद आहे तो पूर्ण छान अशा आपल्या ह्या रस्सा भाजीमध्ये उतरतो आणि टेस्टी अजून थोडं आपली भाजी छान टेस्टी बनते. तर इकडं राजम्याची आणि हरभऱ्याची जी उसळ आहे ती तयार झालेली आहे. रस्सा भाजी एकदम मस्त अशी, आणि इकडे भात पण बनवलेला आहे, एकदम गरमागरम भात आणि ही अशी छान मस्त उसळ जर जेवणात असेल तर किती म्हणजे पावसाळ्यामध्ये छान मज्जाच येते. तर इकडं मस्त तुम्ही पण पावसाळ्यातली ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही बनवलात आणि कशी झाली आहे ते. तर आजची रेसिपी आवडला असेल तर एक लाईक व एक कमेंट्स नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.